आणि चंद्रकांत खैरे स्वतः काजू बदाम खात आहे ते आम्हाला आवडलेलं नाही। म्हणजे या सभेला रंग रूप आणणं म्हणजे तमाशाचं रूप आणणं आहे। सभेला लोक आलेले हे एका मताचे लोक आहेत का? नाही, हे तमाशाचं रूप आहे। अरे भोमरे टीका करणं योग्य नाही ती। बस्कर मंडळी, या ठिकाणी आपण जर बघितलं छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचा आढावा आपण घेतोय। क्रीडा मंडळ जे आहे, सांस्कृतिक क्रीडा मंडळावरती उद्धव ठाकरे यांची सभा सुरू आहे आणि या ठिकाणी आपण जर बघत असेल तर आता नागरिक परतीचा प्रवास करतात। दादा काय सांगाल, कुठून आलाय? संभाजीनगर छत्रपती भावसिंगपुरा। बर, भाषण सुरू असतानाच तुम्ही निघून जातात का? याचं कारण असं आहे की जो नेता बोलतोय आणि चंद्रकांत खैरे स्वतः काजू बदाम खात आहे ते आम्हाला आवडलेलं नाही। बर, ती आमची इच्छा आहे। काय काय अपेक्षित होतं तुम्हाला? आणि कचराकोंडी ते म्हणता आम्ही हकलली, त्यांनी कचराकोंडी हकलली नाही, त्यांनी सुद्धा भावसिंगपुरा स्वतः त्यांनी आणली खैरे साहेबांनी। आणि क्रीडाचे मंडळ गेले पुण्याला तर शरद पवारांनी स्वतः आणलेलं तिकडे। मग काय वाटतं तुम्हाला, हे प्रश्न कोण सोडू शकतं? हे कोणी सोडू शकत नाही। यासाठी जे तर आम्हाला जे आज भी सुटला असेल तर फक्त उद्धव साहेब जे आहे त्याच्या पाठीमागे आपण बी आज बी त्याच्या पाठीमागे। पण विषय असा आहे की हे लोक जे याच्या पाठीमागे लोक हे बरोबर नाही। मग काय चंद्रकांत खैरेंनी तो प्रश्न सोडवला नाही म्हणून तुमची त्यांनी स्वतः आणलं, बर, त्यांनी स्वतः कचराकोंडी भावसिंगपुरात आणली, त्यांनी आणली। मग सामान्य नागरिकांचा आम्ही विकास केला, तुमच्यासाठी कॅन्सर हॉस्पिटल दिले असं सांगितलं जातं। कुठे आणले त्यांनी? दाखवा मला, ते दाखवा की आम्हाला कुठे आणलं त्यांनी, कुठे आणले त्यांनी? आज सभेला हजेरी कशासाठी लावली होती? आम्ही सहज आलोय बघण्यासाठी। बर, आम्ही आमचे मित्रमंडळ आम्ही आलो बघले आम्ही त्याच्यासाठी। बर, म्हणजे आम्ही ते काय बोलतात ते आम्ही अभ्यास करतो। मग काय मुद्दे पटले नाही? मुद्दे आवडले आम्हाला त्यांचे, पण याचा पुढचा विषय जो आहे आज ते म्हणजे मागच्या वर्षी ते पडले, पण त्यांनी आता समजा विचार केला चांगला तर निवडून येऊ शकतो आणखी ते। बर, आम्हाला ती इच्छा आहे। बर, का बाबा निघालेत आपण आदूर भाषण सोडून? आमचा मनाचा उद्देश आहे बाबा, आमच्या औरंगाबाद विषय जो भी प्रश्न आहे, कोणताही आमदार खासदार इथं आलेला आहे तर कोणताच विकास झालेला नाही आमच्या महाराष्ट्रामध्ये किंवा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये। जो भी खासदार येईल तो स्वतःचं भवितव्य बघतो, बाकीचा भवितव्याचा काही विचार करत नाही। जो माणूस खासदार झाला, आमदार झाला तो स्वतःचा भवितव्य बघतो, लोकांचा विचार करत नाही। हे रोजगार झाला, MIDC झाली, काहीच त्याच्याविषयी काहीच नाही त्याच्यामध्ये, तथ्य काहीच नाही त्याच्यामध्ये। आम्हाला ह्यो बी आला तो बी आला, सर्वसामान्य चंद्रकांत खैरे यांनी MIDC आणले नाही असं म्हणायचं नाही, बर, काहीच आम्हाला तर रोजगार मिळालाच नाही आम्हाला। आज सभेला का आले होते? सभेला म्हणजे आम्ही पाहुणचार म्हणून आलो, बर, पाहुणचार म्हणून आलो आम्ही। बर, चला बा, सभेला गर्दी आला म्हणजे सभेला रंग रूप आणणं म्हणजे तमाशाचं रूप आणणं आहे। बर, ह्या तमाशा ह्या सभेला लोक आलेले हे एका मताचे लोक आहेत का? नाही, हे तमाशाचं रूप आहे। बर, हे आम्ही फक्त असं का वाटतंय तुम्हाला? हा का वाटतंय असं? का वाटतं म्हणजे आता हे आम्ही आलो, आम्ही सो खर्चानं आलेलो आहे। बर, आता ही सभा झालेली, आम्हाला नाही आवडली, आम्ही चाललो। बर, मग याचा विषय काहीच नाही, आम्हाला विषय तथ्य काहीच नाही ना। बर, आमचा विषय मानलेलाच नाही। रोजगाराचा, रिक्षावाल्याचा, रोजगाराचा काहीच प्रश्न याच्यामध्ये काहीच नाही ना। आता सांगतात की 4 पंचवार्षिक मी खासदार राहिलो तो विकास केलाय मी, काहीच नाही, काय आणखी विकास केला? बाकी राहिलेला विकास पूर्ण करा। हो, आम्ही बेरोजगारच आहेत ना, माती कामच करू लागलो आता सध्या। बर, 20 वर्षापासून तुम्ही रोजगार, आम्हाला रोजगारच भेटला नाही आम्हाला। बर, मी याच्या विषय काय मांडायचा प्रश्न सांगा तुम्ही? सुरुवातीपासून त्यांना मत करत आले होते। हो, मग आता यावेळी काय, कोणाला निवडून देणार, कोणाला ही मत आमची समस्या, आम्ही काय तुम्हाला गुपित सांगू शकतो का? करायचं? एक वाटत असेल इम्तियाज जलील आहेत, संदीपान भुमरे आहेत, चंद्रकांत खैरे, कोण निवडून येईल, कोण विकास करेल? सामान्य माणसं आहे आपले। आता याचं गुपित मतदान आहे। आता तुम्ही जर उघडं मतदान असतं तर तुम्ही आम्ही सांगू असं आम्ही विकास कोण करेल काय वाटतं तुम्हाला? कोणीच करू शकत नाही, बर, कोणीच करू। मोदी की गारंटी क्या है? हम गारंटी दे सकते। मोदी क्या गारंटी? हम जाते जाते हम मर गए तो क्या गारंटी हमारी? बर, आता इथून आम्ही चाललो मेलो तर क्या गारंटी मोदी की? उद्धव ठाकरेंचे कोणते तुम्हाला मुद्दे नाही आवडले? मोदी की गारंटी क्या है? मेरा भारत महान है। मोदी क्या, मोदी का सरकार है क्या ये? बर, भारत सरकार मानावं लागेल त्यांना। बर, काय म्हणतात ते? भारत सरकार। बर, मोदी क्या बोलते? मेरी गारंटी। मेरी guarantee. अहो, त्यांना भारत सरकार मानावं लागेल। मोदी का सरकार आहे का? आम्ही बनवलं त्यांना। बरोबर। काय सांगाल, काय म्हणतात? भाषण अधुरं सोडून का जातात? नाही नाही, मला आहे ना, आता मूळच गोष्ट एक अशी झाली, आमचा भावशिंगपुरा एरिया पहिल्यापासून शिवसेनेचा होता। बर, आता लोक पण आहे, बर, बर, आतापर्यंत आहे बरं का। आणि तिकडे आमच्याकडे कचरा कोंडी, सिल्ली खाना पूर्ण टोटल
आमचं जे शेतीचं मार्केट आहे, शेतीचं मार्केट आहे. आज भोमायाकडे 50 एकर जमीन होती भावशिंगपुऱ्यात. अशोक लोखंडे म्हणून नाव आहे माझं. तिथं आज कवडीची किंमत नाही राहिली आमच्या शेतीला. कचरा कुंडी आणून ठेवली, शिल्लिक आणून ठेवला. हा ठीक आहे भाऊ, आमचा पक्ष आम्ही मानतो, पण इथून पुढे आम्हाला काय करायचंय, काय करू हे आमचं मन आहे. काय काय कोणी कचरा कुंड्या आणि शिल्लक गैरसमज आणली स्वतः. बर गैरसमज स्वतः आणली ही कचरकुंडी आमच्या गावामध्ये. अच्छा आणि मागच्या वेळेस त्यांनी काढली स्वतः. आणि जे भाव कमी झाले ते काढले. जे साई क्रीडा जे होतं ते क्रीडाचं जे गेलं मंडळ गेलं असं पुण्याला गेलं. हे शरद पवार युती घेतली नाही, युती करून गेली बाहेर. ती काय गेली याची बुद्धी? मग आमच्या मार्केट का नाही आलं? विद्यापीठ तिकडे जे गेलं त्याचं कारणीभूत खैर साहेब आहे.